नमस्कार सर्वांना. आता मी अख्ख्या वांग्याची भाजी करत आहे. बघा, तुम्ही बघू शकता. तिथं कांदा, टमॅटो, बारीक चिरलेला, मीठ, तिखट, लाल मिरची पावडर, गरम मसाला थोडा, हळद, आपला नेहमीचा मसाला, कांदा घालायचा, शेंगदाण्याचा कूट. मला लई वाटलं पाहिजे तुला माहिती. थोडा शेंगदाण्याचा कूट, कोथिंबिरी, हे सर्व टाकून चांगलं छानपैकी मिक्स करायचं. थोडं तेल घालायचं जेणेकरून मसाला सगळा एकजीव होईल. वांगी मी धुवून वांग्याचे 4 भाग केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि पाण्यात ठेवली काळी पडू नये म्हणून. आणि त्याच्यामध्ये आता वांग्यामध्ये हा मसाला भरायचा. छान असा एकजीव करून घ्यायचा. तुम्ही बघा, करून बघा, मला सांगा, मला कळवा तुमचे प्रतिसाद कसे वाटतात माझे व्हिडिओ तेही सांगा. आवडले तरी सांगा, नाही आवडले तरी सांगा. आता एक एक वांगा असं घेऊन छान असं वांग्यात मसाला पोहायचा पूर्ण. जेणेकरून मसाला बाहेर आला नाही पाहिजे. असं छान भरायचा. आणि लगेचच वांग्याची भाजी झाल्यावर लगेचच पुलावची रेसिपी आणि कारल्याची भाजी लगेच येणार आहे. त्या दोन्ही रेसिपी लगेच येणार आहेत. म्हणजे आजचं हे रात्रीचं पूर्ण जेवण आजचं. मला खूप मेहनत घ्यावी लागते त्यासाठी व्हिडिओ करायला. ते तुम्ही समजून घ्या. आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते व्हिडिओ करायला. तुम्ही समजून घ्या आमचं. आणि आम्हाला प्रतिसाद कळवा तुमचा कसा वाटतो तेही सांगा. तर ही वांगी छान भरलेली आहेत. आपण आता इथं गरम केलेलं आहे कुकरमध्ये तेल गरम केलं आहे. आता ही वांगी एक एक करून अशी सोडायची. तुम्ही बघू शकता. छान होऊ द्यायची अशी. उरलेला मसाला सुद्धा टाकायचा. एक साईडला थोडं पाणी गरम करायचं. तुम्ही बघू शकता इथं गरम पाणी केलंय वांग्यात टाकायला. आणि ही वांगी आता मस्त पैकी झालेली एकदम छान. तुम्हाला दिसतच असेल.
वांगीचा कलर, भाजीचा कलर, वांगी कशी झाली ते दिसत. थोडं 1 मिनिट झाकून ठेवा. आणि वांग्याच्या भाजीमध्ये थोडी रस्साभाजी करत आहे, त्यामध्ये गरम पाणीच टाकायचं. कोणतीही भाजी करून त्यामध्ये गरम पाणीच टाका, जेणेकरून त्या रस्स्याला चांगली चव येणार, रंग छान येतो, कलर छान येतो आणि चवसुद्धा लागते. थोडंसं वरून आता पाणी घातल्यामुळे थोडंसं, लय नाही पण थोडंसं असं चवीनुसार मीठ घाला, जेणेकरून लई चव उतरेल वांग्यात. आणि एकच शिटी करायची कुकरची, एकच. खूप वाफा देईल. एक शिटी झाली की आपली भाजी तयार, आपली रस्साभाजी तयार. एकच शिटी, जास्त नाही. भात करायचं, भात करायचं. आता मी इथं मसाला भात करत आहे. कुकरमध्ये मी तांदूळ आणते, तयारी करत आहे. तिथे 2 चमचे साजूक तूप टाकले, त्यात तेल, हे अख्खेकडे मसाले मग असे सांगितल्याप्रमाणे तमालपत्र, दालचिनी, स्टारपूर, मसाला वेलची, लवंग, मिरी आणि छोटी वेलची. त्यावर लगेच कांदा, उभा चिरलेला कांदा एक. आणि इथं बघा आत्ता वांगी केलेली, आत्ता वांगी केलेलं, आत्ताच केलेले. त्याच्यात भाजी वांग्याची, थोडीशी रस्सा भाजी केली. कांदा थोडा मऊ झाला करा, सांगा मला हा पुलाव कसा लागतो ते. खूप छान लागतो, करून बघा एकदा. खूप सुंदर लागतो. तर कांदा थोडा गुलाबी रंगावर झालेला आहे परतून. बघा तुम्ही, पहिला उभा चिरलेला
आपण जे वाटण तयार केलं, खोबरं, मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिरं याचं वाटण वास किती सुंदर येतोय. तुम्ही करा आणि मला सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटत आहेत, छान वाटत आहेत का नाही. आता ह्याच्यावर अख्खे मसूर घ्यायचे. अख्खे मसूर आला का, छान आला का. अख्खे मसूर आपण परतून घेऊया आणि त्याला तो वांगा असं छान परतलं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या मसूर. 1 वाटी घ्या, 2 वाटी, अर्धी वाटी, किती पण. तुम्ही 2 वाटी तांदूळ धुवून भिजत ठेवलेले आहेत बघा. छान परतून घ्यायचं. मसूरचा पुलाव खूप छान होतो, नक्की ट्राय करा. तुम्ही कोणतेही तांदूळ म्हणजे वापरू घेऊ शकता. बासमती, साधे, राशन, कोणतेही तांदूळ तुम्ही घेऊ शकता. तर नाही ती बासमतीच घ्या. आता थोडी हळद, थोडं तिखट, आपण मिरची वापरलेली आहे आणि थोडा गरम मसाला. तुम्ही यामध्ये बिर्याणी मसाला सुद्धा टाकू शकता. आणि धने पावडर तुमच्या आवडीनुसार टाका. तुम्हाला किती आवडतं. गरम मसाला आता आपण उभा चिरलेला टॅमॅटो टाकूयात आणि थोडी कोथिंबीर आणि पाणी. मीठ मी आधीच घातलेलं आहे. मीठ मी घातलेलं आहे, तुम्हाला दिसलं नाही.
मीठ तुमच्या चवीनुसार टाका. आता मी कुकर झाकण लावत आहे. मी झटपट करते, उशीर झालाय म्हणून. आणि सहसा करून मी कुकरमध्येच करते भात वगैरे. आता ही याच्या 2-3 शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करायचा. तुम्हाला पूर्ण जेवण झालं की तुम्हाला दाखवते. आता मी तुम्हाला कारल्याची भाजी दाखवते कशी करते ते. उद्याच्या टाक कारल्याची. तेल गरम झालेलं आहे तर मी कारल्याची भाजी रेसिपी दाखवते. तेल गरम झाले, त्यामध्ये कांदा बारीक चिरलेला, कांदा असा परतवला छानपैकी. इकडं कुठे इकडं कांदा आता मोहत आला आहे बघा, बघू शकता तुम्ही. कांदा असा गुलाबी झालाय, त्यावर बारीक चिरलेला टोमॅटो, आणि आपण जे आपण याचे लसूण आणि खोबरं तेचूनच टाकायचं कारल्याच्या भाजीचं. बघा किती छान लागतं ते. थोडं मीठ टाकायचं. आता माझी चूल हलवत आहे. थोडं पाणी टाकायचं जेणेकरून टोमॅटो मऊ. टोमॅटो, खोबरं, कांदा, लसूण छान भाजले गेले आहे. ते बघा छान भाजले गेले. आता त्यामध्ये आपण हा मसाला, घरचा मसाला, गरम मसाला, लाल तिखट, हळद हे सर्व टाकायचं.
मसाले जळू नये म्हणून थोडं पाणी. त्यावर ही शिजवलेली कारली. दाण्याचा कूट आणि गूळ. थोडंसं पाणी एक घेऊन थोडंसं एक जीव झालं. एकच मिनटं झाकण ठेवायचं. वरून कोथिंबीर. बघा किती सुंदर दिसते भाजी. नक्की ट्राय करायचा. मला पण तुमचा कळवा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आवडली तरी सांगा, नाही आवडली तरी सांगा. चला तुम्हाला मी पूर्ण झालेले स्वयंपाक दाखवते. मी काय काय केले ते बघा. ते कसं वाटलं तुम्हाला ते. पूर्ण मी तुम्हाला आता मी काय काय स्वयंपाक केलेला आहे ते दाखवते. तुम्ही बघा. मसाला पुलाव, कारल्याची भाजी, वांग्याचं चमचमीत रस्सा वांग, तांदूळाची खीर आणि चपात्या. चला ओके बाय. धन्यवाद. शुभरात्री.